गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आम्ही चाललेलो आहोत पेरियार टायगर रिझर्वला. तुम्ही पाहू शकता एवढं लोक आहे, खूप थंडी वाजते. तर ॲक्च्युली पेरियार टायगर रिझर्वला पोहोचण्यासाठी डॉट 6:30 वाजता पोचायला लागतं, कारण की तिथे 6:30 वाजता पेरियार टायगर रिझर्वची बस येते. मग तिथून ते पिकअप करतात आणि मग ते बोटिंगला नेतात. मग आपण त्या बोटिंग पाशी भेटूया. तुम्ही पाहू शकता खूप धूप आहे. तुम्ही पाहू शकता सकाळी सकाळी मोठी आलेले आहेत. तर आता आम्ही बसलेलो आहोत पेरियार बोटिंगला. तर ॲडल्टचं 255 आहे आणि चिल्ड्रनचं हाफ तिकीट आहे. तुम्ही पाहू शकता तिकडनं मस्त व्ह्यू आणि इकडनं एंट्रन्स आहे आपला. फ्रेंड्स, आता आपण चाललेलो आहोत एलएपीला. तर थेकडी टू एलएपी 137 किलोमीटर डिस्टन्स आहे. तर थेकडी टू एलएपीला जाण्यासाठी 3 तास लागतात. तर आपण आता एलएपीला गेल्यावर पहिली बोट रायडिंग करणार आहोत. तर मग तिथेच भेटूया. तर आपली कार आलेली आहे, सो आपण भेटूया एलएपीला. बाय. तर आता जाता जाता आम्हाला ऑन द वे रबराची झाडं दिसली. तर मी तुम्हाला एक रबराची झाडांची इन्फॉर्मेशन सांगणार आहे. तर या पहिलं काय करतात, रबराच्या झाडापासून ते रबर काढतात, मग ते प्रोसेसला नेतात आणि मग जेव्हा ते प्रोसेसला चालू असेल तेव्हा त्याच्यामध्ये सल्फर ॲड करतात. आणि मग जेव्हा सल्फर ॲड करतात तेव्हा ते ठरवतात की कुठल्या थिंग्ससाठी ते सल्फर वापरणार आहेत, रबर वापरणार आहेत. जर का हार्ड थिंगसाठी रबर वापरणार आहेत तर त्याच्यामध्ये सल्फर जास्त घालतात, आणि जर का सॉफ्ट थिंग्स मध्ये रबर वापरणार आहेत तर त्याच्यामध्ये सल्फर कमी घालतात. तर तुम्ही पाहू शकता या प्रकारे अशी रबराची झाडं आहेत एलएपीला. तर आता आम्ही करणार आहेत शिकारा राईड. तर चला आपण शिकारा कशी आहे बघूया. ही आहे शिकारा. तर ह्याच्यापासून कॅनल मध्ये जाणार आहोत, विलेजेस मध्ये जाणार आहोत, किंवा लोकांची घरं तर आम्ही आता शिकारा बोट मध्ये बसलेलो आहे. तर तुम्ही पाहू शकता खूप मोठी बोट आहे ही, आणि इथे सर्वात पुढे बसायला खूपच मजा येते, कारण की इथला व्ह्यू पाहायला पण खूप मजा येते. आणि इथे सगळ्यात जास्त हाऊसबोटचाच व्ह्यू असतो. तर इथे सगळ्यात जास्त हाऊसबोट दिसतात. हे जे आहे ते लोकल बोटचं स्टॉप आहे. जसं आपल्याकडे कसं बस स्टॉपचं स्टॉप असतं, तसंच हे लोकल बोटचं स्टॉप आहे इथे. तर आता पाऊस चालू झालेला आहे इथे. हो, तर आता तुम्ही पाहू शकता इथे पाऊस चालू झालाय. इथे मुलं अशी शाळेत चाललेली आहेत, आणि तुम्ही पुढे पाहू शकता की प्रत्येक घराच्या बाहेर एक छोटीशी बोट लावलेली आहे. जर का त्यांना यायचं जायचं असेल तर त्या या बोटीने जातात किंवा येतात. प्रत्येक घराच्या बाहेर अशी छोटीशी बोट लावली आहे.
ते डिझेल संपलं तर इथे ते भरतात पेट्रोलमध्ये, पेट्रोल पंपाच्या इथे. ईगल पॉइंटला आलेलो आहोत. तर इथे ईगल्स आहेत, तर ते ईगल हातावर देतात आपल्याला, तर आपण ते बघणार आहोत, एक्सपिरियन्स तो. सो लेट्स गो. तर तुम्ही इथे आल्यावर नक्की हा एक्सपिरियन्स ट्राय करा, खूप छान एक्सपिरियन्स आहे. फायनली आम्ही आता हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहोत आणि या हॉटेलचं नाव क्लासिक रेजन्सी आहे. तर आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया की हॉटेल कसं आहे ते. मोठी समय आहे. इकडे आहे रिसेप्शन. इकडे छोटासा कॅफे आहे. हा आहे वेट टिश्यू. तर हे जे आहे ते चिकू शेक आहे. कुकी. कॅफे मध्ये इथे चॉकलेट्स आहेत, इथे कुकीज आहेत आणि इकडे केक्स आहेत. तर इथे डेस्क आहे, आणि ट्रॅव्हल डेस्क. सो ते सगळं डेस्क आहे असं. तर इकडे क्युरिओ शॉप आहे, इकडे मेडिसिन्स वगैरे किंवा फेस वॉश किंवा हेअर ऑइल असेल तर ते आहे असं. तर इकडे रेस्टॉरंट वरती आहे. सो आता आपण चेक इन झाल्यावर रूम पाहूया. रूम नंतर आपण आता जाणार आहोत अलापुझा बीच आणि मग तिकडनं मी तुम्हाला रेस्टॉरंट आणि स्विमिंग पूल दाखवतो. ही रूम 5th फ्लोअरला आहे. ही आहे आमची रूम. चला तुम्हाला दाखवतो. तर इथे फुटवेअर ठेवायला जागा आहे. असं फुटवेअर ठेवायला जागा आहे, कुठल्याच हॉटेलमध्ये नसतं. पहिल्यांदाच बघितलंय हे फुटवेअर. तर इकडे आहे कबर्ड. इथे इस्त्री करण्यासाठी असं हे आहे, टेबल आहे. सो इकडे आहे लॉकर आणि इकडे हे ड्रॉवर आहे. इथे खाली कप्पा आहे, तुम्ही काय पण ठेवू शकता इथे. तर ही जी क्लासिक रेजन्सी ही जी प्रॉपर्टी आहे ती आत्ताच नवीन बनवलेली आहे. चला आपण आता बाथरूम बघूया. इकडे आहे बेसिन आणि इकडे आहे बॉडी लोशन, हँड वॉश, हेअर ड्रायर पण दिलाय. तर इकडे बाथरूम किट्स आहेत. इकडे आहे वेस्टर्न टॉयलेट आणि इकडे आहे
शॉवर आहे, प्ले हँड शॉवर आहे, त्यांचे शॉवर जेल पण आहे आणि शॅम्पू पण आहे. सो हे जे आहे ते स्लाइड आहे. सो हे बाथरूम पण खूप मोठं बाथरूम आहे. सो इथे तुम्हाला काय ठेवायचं असेल तर तुम्ही इथे ठेवू शकता. भारी आहे हे आहे मनी प्लांट. पाण्याच्या बाटल्या कॉम्प्लिमेंटरी आहेत. इथे आहे टीव्ही आणि इकडे बॅग ठेवायला आहे. इकडे आहे बेड आणि इथे असं रिमोट ठेवायला आहे. ते टिश्यू आहे आणि इकडे आहे बटन्स आहेत पण माहित नाही मला काय ते. इकडे बसायला आहे आणि इथे बसायला आहे. इथे काम करण्यासाठी पण आहे. लॅम्प आहे. आता तुम्हाला एक दाखवतो. तुम्हाला एक भारीतला असा एक व्ह्यू दाखवतो. आमच्या गॅलरीतला एक भारी असा बीचचा व्ह्यू आहे. वाव, इथून सनसेट पण दिसतो आणि इथे बसायला पण आहे. तर मी तुम्हाला एक सजेस्ट करतो की जेव्हा तुम्ही अलेपीला याल तेव्हा या हॉटेलमध्ये नक्की राहा, कारण की हे हॉटेल खूप भारी आहे, खूप भारी. आता आम्ही आलेलो आहोत अलापुझा बीच. खूप दिवसांनी आल्यावर खूप बरं वाटतंय. थोडासा उशीर झाला पण ठीक आहे. आपण पाहू शकतो इथे काही थोडे शॉप्स पण आहेत. सो चालतंय. किती शांत बीच आहे. खूप दिवसांनी आल्यावर खूप बरं वाटतंय, खूप. सो आपण आता अलापुझा बीचची जर्नी इथूनच सुरू करूया. दाखवतो तुम्हाला. हा आहे हायवे. आपण या पाण्यात खेळू शकत नाही कारण की हे पाणी खोल आहे, पण तुम्ही मातीत खेळू शकता. वाव. आणि इकडनं जर का तुम्ही लवकर आला संध्याकाळी तर तुम्हाला इथून सनसेट पाहायला मिळेल. शांत बीच एकदम. पण आता आलेलो आहोत स्विमिंग पूलला. तर इकडनं समोर असा बीचचा व्ह्यू आहे. तर इकडे आहे छोट्या मुलांचा आणि इकडे मोठ्या मुलांचा. वाव, खूप दिवसांनी पोहणार आहे मी उद्या स्विमिंग पूल मध्ये. एकदम टॉपला आहे हा स्विमिंग पूल. तर इथे स्विमिंग पूलचे रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत आणि टायमिंग सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत आहे स्विमिंग पूल. फ्रेंड्स, आज आम्ही अलेपीची पूर्ण साईटसीइंग केलेली आहे आणि आजचा आमचा केरलामध्ये 4th डे होता. सो आता आम्ही उद्या कोचीनला जाणार आहे आणि कोचीनमध्ये आम्ही अतिरपल्ली वॉटरफॉल बघणार आहे. तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. बाय बाय, गुड नाईट.